तर माझ्या बहिणीला पण सुट्टी आहे आणि आम्ही इथे तर राऊंड मारायला आलोय ह्याला मला काय हसतं माझं कंट्रोल होत नाही। आता कोणासोबत बोलतोय दाखव। वाटाण्याची उसळ म्हणजे आमच्याकडची एक मस्त व्हेज पदार्थामधली फेमस डिश आहे। तर कार आहे, दुसरी कार आहे। हॅलो नमस्कार, एनर्जी क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे मतदानाचा दिवस आणि तर आज सर्वांना सुट्टी आहे, म्हणजे बहुतेकांना तरी सुट्ट्या आहे। तर माझ्या बहिणीला पण सुट्टी आहे हे असंच चालू असतं आमच्या घरी, व्हिडिओ बनवायलाच देत नाही। आणि आता ह्याला आता आम्ही उचलून घेते, ये त्याला व्हिडिओ द्यायचा होता म्हणून शर्ट टाकतोय मध्ये मध्ये। आणि आम्ही इथे तर राऊंड मारायला आलोय ह्याला मला काय हसतं माझं कंट्रोल होत नाही। कसं कार्टून आहे का? तर आम्ही त्या RCTला राऊंड मारायला आलेलो। तर माझ्या बहिणीला सुट्टी आहे, तर घरी राहून कंटाळा आला, मग विचार केला जरा राऊंड मारून येऊया। तर आम्ही इथे आलो राऊंड मारायला आणि आता ह्याला हे खरं तर ह्याची मजा चालू आहे। ह्याला नुसतं मॉलला जायचं असतं, पण आम्ही काय जास्त आणत नाही मॉलला त्याला, नाही तर सवय लागून जाईल मॉलचीच त्याला। तर मग इथे तिथे नेतो फिरायला किंवा पाहुण्यांच्या घरी वगैरे, कोण माणसं जिथे असतात तिथे घेऊन जातो। आणि त्याच्यानंतर मग आता राऊंड मारतो आणि बघतो काय काय मजा चालू आहे आजच्या दिवसाची। आता केवढा मस्ती करतो रे, बघ दाखव, बापरे हे बघ फाडून कसं घेतला ना। अरे आता किती मस्ती करतो तू, घे त्याला उचलून। दीपा कशाला तिला उचलून घे सांगतोयस? बाबू आहेस, बाबू आहे, उचलून घ्यायला बाबू आहेस, उतर खाली आगाव। अशू बोलायला शिका दी, भांडायला येतोय, बोलायला शिका दी। ए हो बोल, हो चला जाऊया। का आला था? डॅडा सोबत बोलतोय। आता कोणासोबत बोलतोय दाखव। पप्पा नको नको नको, ए नको दीपा। कुठे चाललं सोनाता? पप्पाकडे घरी चाललो ना आपले। आता झालं मॉल मध्ये फिरून, झालं राऊंड मारला। हा काय सायकल नाही घेतली, कोणी घ्यायला पाहिजे होती तुला दीपाने? नाही घेतली दीपाने। काय पाहिजे? सेल टाकून पाहिजे ह्याच्यातले सेल का काढतोय तू? पोलीस कारला? ही वाली कार चालू आहे का ती दुसरी आहे? दोन कार आहे, दुसरी कार आहे। ही चालू आहे का? ती कार चालू आहे, दाखव मला। अरे हीच चालू आहे, हीच चालू आहे। आणि सेल डाऊन झाले, आता हे सेल डाऊन झाले, नवीन आणायला पाहिजे। ती नाही, ती खराब आहे। हेच आहेत पण हे सेल डाऊन झाले, ते नाही लागत आहे। घे बाबा घे, तर
नाही चालू होते ती. मी आता ब्लॉगिंग साठी सुरुवात केली होती, पण हा काय मला देत नाही ब्लॉग करायला. आता तुम्ही जो ब्लॉग बघितला तो सुद्धा कालचा मॉल मधला ब्लॉग होता आणि तो कसा अर्धाच ब्लॉग चालू आहे खाली सोड धरतीला. तर कालचा अर्धवटच ब्लॉग तो शूट केलेला आणि त्याच्यानंतर मग घरी आल्याच्या नंतर आता झोपला आणि मला पण बाकीची कामं होती, जेवण वगैरे रात्रीचं करायचं होतं, त्यामुळे मी कंटिन्यू केला नाही तो ब्लॉग आणि आता चालू केला. आणि आता मग चालू केल्यावर ह्याची मस्तीच चालू आहे, तो देतच नाहीये मला आता पण शूट करायला. खेळणी ही काढ ती काढ सर्व ते तिकडचं तिकडे करायला लावतोय. त्याची गाडी दाखवतोय, पोलीस कार आहे ना. कोणाची गाडी आहे ती? सेल. हा सेल पण बघा, सेल पण दाखवतोय. त्यासाठी काहीतरी कौतुक आहे ते सेल म्हणजे. तर काल आम्ही मॉलला गेलो होतो आणि तिथे मी थोडं शूट चालू केलंच होतं आपल्या ब्लॉगिंगचं, पण पूर्ण करता नाही आलं कारण का ह्याची मस्ती खूप चालू होती आणि दीपाला माझ्या बहिणीला एकटीला तो हँडल होत नव्हता, त्याच्यामुळे मग त्याला मला सांभाळायला लागायचं कारण का तो मलाच ऐकतो. खरं तर त्याच्या डॅडाला पण घाबरतो तो, पण ते त्याला ओरडायला बघत नाहीत आणि मारायला पण बघत नाही. मलाच विलन बनवायला बघतात त्याच्या बाबतीत. त्याला मारायचं पण मी, ओरडायचं पण मी आणि प्रेम करणार ह्याचे पप्पा, असं आमचं ठरलेलं आहे. तर ठीक आहे जाऊन दे, ते काय थोडा टाइमच असतात, पूर्ण टाइम तर ते त्यांच्या कामावरच असतात आणि कमीच टाइम घरी असतात. रात्री खायला जेवायला येतात ते तेवढे. हा एक तर आता ते नसतात दिवसभर घरी, त्याच्यामध्ये हा सकाळी झोपलेला असतो तेव्हा ते निघून जातात, परत हा रात्री झोपतो तेव्हा ते येतात. क्वचित लवकर आले तर कधी तर तेवढाच त्यांना टाइम भेटतो आणि सुट्टीच्या दिवशी त्याच्यामध्ये पण त्यांचं काम असतंच ऑफिसचं काय ना काय, म्हणजे वेगवेगळे कामं असतात त्यांची, तर त्याच्यामध्ये पण त्यांचा दिवस निघून जातो आणि मग जेवढा टाइम असतात तेवढा ते त्याच्यासोबत स्पेंड करतात. वडिलांचा जसं मुलाचं बॉन्ड असतं ना, त्यांच्या ड्युटीमुळे त्यांचं तसं बॉन्ड तयार होत नाही, पण ह्यांचा एकमेकांवर जीव खूप आहे आणि ह्याला पप्पा लय लागतात मम्मापेक्षा. आणि मम्मा मी जास्त टाइम असते त्याच्याजवळ तरी पण त्याला त्याचे पप्पाच सारखे लागतात आणि म्हणजे त्यांना फोन करेल दिवसातनं 17 वेळा व्हिडिओ कॉल करेल, व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी बोलत राहील सारखा. ते बिचारे काम पण एक बाजूला करत असतात आणि ह्याच्याशी बोलत पण असतात. कधी नाही कॉल अटेंड करतायत तेव्हा हा लय इथे रडारड घालतो, म्हणजे त्यांनी फोन नाही उचलला त्याच्या पप्पांनी तर मीच त्यांना सांगते की तुम्ही जेवढा टाइम असता तेवढा टाइम चांगले राहा आणि काय असेल ती जिम्मेदारी मीच घेते, मीच विलन बनते त्याच्या नजरेत. तर काय आलं नाही चालू. मग तुला कोणी सांगितलेलं सेल काढायला? ह्याच्यातले उलटे टाकतो सेल, ती चालू कशी होणार? ते बघ सेल बघ कसा टाकलायस. हा थांब पप्पाला सांगूया आपण नवा सेल आणायला. हा डॅडा नवा सेल घेऊन या चांगला, माझ्या फोन करून सांगूया. ठीक आहे बघ. तर आज मी बनवणार आहे वाटाण्याची उसळ आणि मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर वाटाण्याची उसळ म्हणजे आमच्याकडची एक मस्त व्हेज पदार्थामधली फेमस डिश आहे. तर आमच्या गावी जास्त करून फंक्शन वगैरे असलं ना की खूप जण येतात घरी, किंवा काय भजन असेल किंवा काही म्हणजे असं काय असेल किंवा सगळे येणारे असेल, असेच पार्टी म्हणून एक छोटीशी व्हेज पदार्थामध्ये वाटाण्याची उसळ केली जाते. आता बस मागे जास्त नको. तर वाटाण्याची उसळ केली जाते आणि फरसाण आणलं जातं आणि पाव असतात. तर हा आमच्याकडचा खूप आवडीचा आणि फेमस पदार्थ. तर आज मी ते बनवणार आहे वाटाण्याची उसळ. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन आज. आणि मी चण्याच्या डाळीची भजी करणार आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते. तर वाटाण्याची उसळची रेसिपी आहे, पण मी पाव आणणार होती पण हे बोलले पाव नको आणू, चपात्या कर. तर मी चपात्याच करणार आहे आज आणि मग फक्त मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे ती मी वाटाण्याची उसळची रेसिपी. तर चला मी तुम्हाला दाखवते कंटिन्यू ती रेसिपी आपली. तर मी उसळच्या रेसिपीसाठी सुरुवात करते आणि मी हे वाटाणे घेतलेले सफेद वाटाणे, ते मी 8 ते 9 तास भिजत घातले होते पाण्यात. पूर्ण दिवसभर टाकलात तरी चालेल किंवा पूर्ण रात्रभर ठेवले तरी चालेल, पण पूर्ण रात्रभर ठेवून तुम्ही जर पाण्यात संध्याकाळी करायला घेतलात ना तर ह्याला छोटे छोटे मोड येणार. तसं मोड आलेले कडधान्य पण छानच लागतात उसळ मिसळसाठी.
तर मग मी आता हे 8-9 तास भिजत घातल्याच्या नंतर मग आता मी हे कुकरला लावायला घेते वाटाणे. आणि ह्याच्यासोबत मी हा एक बटाटा टाकणार आहे आणि तो मी पूर्ण सालीसकट टाकणार आहे आणि चांगला धुवून घेतला, स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि आता छान असा धुवून घेतला तर हा कापून मी ह्याच्यामध्ये टाकते. तर मी हा बटाटा आता कापून घेते आणि ह्याचे जास्त जाडे पीस नाही करणार, असे मीडियमच करणार, कारण का ते पण वाटाण्यासोबत बरे शिजले पाहिजे, म्हणजे चांगले असे नरम पण झाला पाहिजे बटाटा. आता हे पूर्ण मी आता हे घेतले कापून. आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते जरा, म्हणजे जास्त असं टाकायचं नाही कारण का हा छोटा कुकर आहे माझा. कडधान्यासाठी मी हाच कुकर वापरते आणि म्हणजे पटकन कडधान्य कसे बॉईल होतात, शिटी 2-3 केल्या त्या बरोबर होतात ते असे नरम. आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते जरासं, जास्त टाकायचं नाही कारण का छोटा असल्यामुळे लगेच पाणी येतं बाहेर. आणि त्यात कडधान्य पण आपल्या म्हणजे मुरत ठेवलेले असतात 8-9 तास, त्याच्यामुळे चांगलं त्याला पाणी लागलेलं असतं. आणि चवीपुरतं मीठ टाकते. हे जरासं मीठ टाकायचं जेव्हा आपण कुकर लावणार असतो तेव्हा, कारण का आपण नंतर तर फोडणीमध्ये मीठ टाकणारच आहे.
आजची रेसिपी आपली कंप्लीट झालेली आहे, वाटाण्याची उसळ आणि डाळीची भाजी. तर ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आमच्या घरी प्रो कबड्डीचा प्रो कबड्डी चालू आहे, तर त्याच्यामुळे तो आवाज येतोय. आणि बाबूला पण बरं नाहीये, त्यामुळे बाबू पण खोकतोय है ना. आता काय माहित नाही, दुपारपर्यंत व्यवस्थित होता आणि त्याच्यानंतरच त्याला खोकला चालू झाला. काय कसं म्हणजे खेचणी लागली घशाला त्याच्या. तर ते तेलकट दुपारी कुरड्या खाल्ल्या होत्या त्याने माझ्यासोबत जेवायला बसलेलो आम्ही तेव्हा. तर त्याच्यामुळे बहुतेक त्याला त्रास झालाय. आता बघते त्याला औषध देते, औषध पण पियाला बघत नाहीये आणि वॉमिटिंग करतोय. औषध देऊन बघते त्याला फरक पडतोय काय.